नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी चविष्ट एडवणी कटाची आमटी कशी बनवायची ते बघतोय। मस्त अशी तर्रीबाज बनून तयार होते आणि कमाल लागते खायला। तर तुम्ही ही कटाची आमटी मस्त अशी पुरणाच्या पोळीसोबत खाऊ शकता। ऑलरेडी मी पुरणपोळी कशी बनवायची याची व्हिडिओ पोस्ट केले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। मस्त अशी कटाची आमटी आणि त्यासोबत पुरणपोळी, क्या बात आहे, खायची तर मजाच वेगळी येते। चला तर मग मस्त आपण कटाची आमटी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय कुठेच जायचं नाही आणि मुळात म्हणजे व्हिडिओ अजिबात स्किप करून बघू नका। चला तर मग पटकन अशी गरमागरम कटाची आमटी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग पटकन या रेसिपीकडे वळूया। मस्त अशी चविष्ट कटाची आमटी बनवायला आपण सुरुवात करूया। कटाची आमटी करण्यासाठी इथे मी 1 वाटी चना डाळ घेतली आहे, याला हरभऱ्याची डाळ असे सुद्धा म्हणतात। सगळ्यात आधी आपल्याला डाळ शिजायला घालायची आहे आणि नंतर मग मी तुम्हाला बाकीचं साहित्य सुद्धा दाखवून देईल। तर बघा इथं 1 वाटी याची डाळ आहे, ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। इथं गॅसवर मी कुकरमध्ये 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। या पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथं मी 2 पाण्याने मस्त ही डाळ धुवून घेतली। पाण्याला खळखळून उकळी आली की आपण यामध्ये ही चना डाळ घालून घेऊया। लक्षात ठेवा, डाळ शिजवताना पाणी दुप्पट घालायचं आहे, कारण आपल्याला यातील एडवणी काढून घ्यायची आहे म्हणून। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते, तेलामुळे डाळ पटकन शिजायला मदत होते। आणि त्यासोबतच आपल्याला किंचित हळद घालून घ्यायची, याने डाळीला छान सुरेख रंग येईल म्हणून। आणि बघा मस्त या पाण्याला दणकून उकळी आली आहे। आता आपल्याला गॅस मंद आचेवर करून घ्यायचा। आधी मी गॅस मोठा ठेवला होता आणि यामध्ये हे धुतलेली डाळ घालून घेऊया। आता आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। आता याच्या कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते। चना डाळ आहे ती शिजायला बराच वेळ लागतो, म्हणून इथं 4 ते 5 शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या। आणि बघा इथं कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि याची वाफसुद्धा काढून घेतली आहे। आता झाकण उघडून बघूयात आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं मस्त अशी डाळ शिजली आहे। बघा इथं येळवणीसुद्धा शिल्लक आहे। चाळणीमध्ये हे डाळ शिजलेलं पाणी गाळून घेते। बघा इथे मी एका बाउलमध्ये येळवणी काढून घेतली। येळवणी म्हणजे डाळ शिजलेलं पाणी। बघा इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि आपल्याला कटाच्या आमटीसाठी तर इथं 2 मध्यम आकाराचे उभे पातळ काप करून घेतलेले कांदे आहे, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घेतले, त्याचसोबत 1.5 चमचा किसलेलं खोबरं आहे, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लागेल। तर यामध्ये हे कांदे भाजून घेऊया। यावर मी थोडं तेल टाकून घेते आणि इथे कांद्याला छान असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। बघा इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या, त्यासोबत जिरं आहे हे सुद्धा यामध्ये भाजून घेते आणि 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं। आणि बघा इथे मस्त मी कांदा आणि लसूण खरपूस भाजून घेतला। आता याला मी काढून घेते। आता याच तव्यावरती आपल्याला खोबऱ्याचा किस आहे, हा फक्त मिनिटभरच भाजून घेऊया। बघा मस्त असा हा खोबऱ्याचा किस भाजून घेतला। आता हा सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। बघा इथे मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचं। यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं। बघा इथे तेल व्यवस्थित असं गरम झालं आणि त्याचसोबत वाटण सुद्धा मी करून घेतलं, छान अशी बारीक पेस्ट करून घेतली, हे यामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये हे वाटण छान 3-4 मिनिटासाठी खमंग असं परतून घेऊया। 3-4 मिनिटं तेलामध्ये हे वाटण मी छान परतून घेतलं। आता यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं, हळद, गरम मसाला
आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सुके मसाले या वाटणासोबत जेमतेम 4-5 मिनिटं छान असे परतून घेऊया। बघा इथे 4 ते 5 मिनिटं हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला एडवणी घालायची आहे। आपण डाळ शिजून घेतली त्यातील हे पाणी आहे ते घालून घ्यायचं आणि जे डाळ शिजून घेतली आपण त्याच्या आपण पुरणपोळीसुद्धा करू शकतो। तर यामध्ये हे एडवणीचं घालून घ्यायचे। आता यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते, आणखी थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं। टोटल मी इथं 1 ग्लासच पाणी घातलं आहे। एडवणी कटाची आमटी ही अशी सरसरीतच असते, तर मी यामध्ये 1च ग्लास पाणी घालून घेतलं। गॅस मंद आचेवर करून घ्यायचा। 6 ते 7 मिनिटं झाकण न ठेवता ही आमटी खळखळून अशी शिजून घ्यायची आहे। आणि इथे 6 ते 7 मिनिटं ही कटाची आमटी मस्त अशी व्यवस्थित खळखळून शिजून घेतली आहे। तुम्ही बघू शकता। गॅस करूया बंद। मस्त अशी तरीसुद्धा आली आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी सरसरीत ही आमटी बनवून तयार होते, चवीला खूप छान लागते। तर ही कटाची आमटी तुम्ही पुरणपोळीसोबत नक्की खाऊ शकता आणि चवीला तर खूप छान लागते, एकदम चविष्ट बनून तयार होते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी ही एडवणी कटाची आमटी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।